तुम्ही नाच रे मोरा गाणं ऐकलंय का? त्यात एक वाक्य आहे, आता तुझी पाळी वीज देते टाळी. पक्षफुटीच्या यादीमध्ये हे गाणं थोडंसं बदलावं लागेल आणि आता कोणाची पाळी असं विचारावं लागेल. भारतीय जनता पार्टीच्या देशभरातल्या विरोधकांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे समाजवादी पक्ष. या समाजवादी पक्षाची आव्हानात्मक स्थितीतली आत्ताची ताकद ही उद्धव ठाकरे यांच्या नंतर चर्चेत असलेली महत्त्वाची ताकद आहे. उबाठातल्या फुटीच्या नंतर अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये सध्या घबराट पसरली आहे. तशी काहीशी घबराट ही समाजवादी पक्षात आहे, त्याच्याच जोडीला शरद पवारांच्या पक्षात पण आहे. लोकसभेमध्ये पवारांचे 8 खासदार आहेत. सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे वगळता आणखी कुणी शरद पवारांच्या सोबत राहील याची शाश्वती आत्ता तरी देता येणं अवघड आहे. शरद पवारांच्या गटाच्यासाठी चिंतेचे वारे वाहू लागलेले आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. एकीकडे शरद पवारांचे खासदार फुटू शकतात, दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षातही भूकंप येऊ शकतो. अखिलेश यादव सध्या समाजवादी पक्षाचे नेता आहेत, सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या पक्षातले खासदार फुटणार आहेत असा दावा थेट OP राजभर या उत्तर प्रदेशातल्या एका मंत्र्यानंच केलेला आहे. अखिलेश यादव यांना मात्र असं काहीही घडणार नाही हे आज तरी सांगावं लागतंय. पण राजकारण कधी कुठलं कसं वळण घेईल ते नाकारता येत नाही. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ लोकप्रिय आहेत, प्रशासक म्हणून राजवट हाकतायत. समाजवादी पक्षाला तिथे नजीकच्या भविष्यामध्ये सत्तेत येण्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. विकासाच्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायचे असतील तर 27 पैकी 18 खासदारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर अखिलेश यादव यांना धक्का बसू शकतो. अखिलेश यांनाही ठाकरे, पवार आणि ममता यांच्या रांगेत मग बसावं लागेल. आपण पटकन या निमित्तानं राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांच्यापर्यंत पोहोचतोय. मकरंदजी, आपलं स्वागत या चर्चेत. पटकन सांगा, अखिलेश यादव यांचे खासदार फोडून पुढं करायचं काय असू शकतं, किंवा प्रश्न हाच वेगळ्या पद्धतीनं विचारतो, अखिलेश यादव यांचे खासदार स्वतःहूनच वेगळी भूमिका का घेऊ शकतात? असं आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकांचे जे निकाल आहेत त्यातून भारतीय जनता पार्टीचे विरोधक अजून बाहेर आलेले नाहीयेत. म्हणजे असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला रोखण्यात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांना यश मिळालं, त्याची खूप चर्चा झाली. पण त्यानंतर जे ज्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात भाजपने त्या निकालाचा धडा घेऊन आपली कामगिरी उंचावली. त्या दरम्यान विरोधकांच्या कामगिरीचं आलेख खाली उतरतोय. मुद्दा परत तिथेच येतोय की भारतीय जनता पार्टीला काय करायचंय किंवा भारतीय जनता पार्टी याच्यातनं काय साध्य करणार आहे, NDA मजबूतीकरणातनं काय मिळणार. त्यापेक्षाही प्रादेशिक पक्षांच्या बाबतीतलीच ही चर्चा आहे, कारण सगळेच प्रादेशिक पक्ष हे घराणेशाहीचे आहेत, कुटुंब केंद्रित आहेत. आपल्याच कुटुंबात सत्ता राहावी, म्हणजे आता जे तृणमूलची सगळी चर्चा झाली ती अभिषेक बॅनर्जी केंद्रित होतीये. ममता त्यापासून काही वेगळं करू इच्छित नाहीये. तेच काहीसं परत एकदा अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात आता होतंय, किंवा ते जाणवायला परत एकदा अगदी 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 बरं झालं आपण याच मुद्द्यावर पटकन आलात. मलाही हेच विचारायचं होतं की इथे अभिषेक बॅनर्जी नावाची व्यक्ती आहे, तिकडे कोण आहे? समाजवादी पक्षामध्ये तर अखिलेश वगळता सर्वसामान्यांपर्यंत फारसं कुठलं पर्यायी नाव पोहोचतच नाही. कारण अजून काय आहे की सगळं तिथे अखिलेश यादव केंद्रित आहे. इथे ममता बॅनर्जींनी एक सत्ता केंद्र तात्पुरतं स्वतःच्या सोयी करता तयार केलं होतं. ते पुढच्या दृष्टीने वय बघता अखिलेश यादवांच्या बाजूने अजून त्यांचं वय आहे. त्यामुळे असं कोणीतरी करण्यापेक्षा सर्वेसर्वाच आपण आहोत. पण हे सर्वेसर्व आपण असतानाच आपल्या भोवतीची चौकडी, आपल्या भोवतीची कोंडाळ मंडळी, ह्यातून पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचत नाही, याची या प्रादेशिक पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना काही देणं घेणं नसतं, परवा नसते. आणि त्यातूनच म्हणजे असं जर खरोखरच समाजवादी पक्षात काही झालं आणि काही खासदार फुटले तर ते भारतीय जनता पार्टीचं राजकीय कौशल्य म्हणण्यापेक्षा या प्रादेशिक पक्षांचा जो काही एक वर्चस्ववाद आहे किंवा एक वेगळ्या प्रकारची हुकुमशाही आहे, आपल्यामुळेच सगळं काही पक्ष चालतो, ही जी काही मानसिकता आहे
त्याला तो जबरदस्त धक्का असेल. पण मुळेजी मला एका गोष्टीचं आणखीन आपल्याकडून उत्तर हवं आहे, ते म्हणजे असं की तुम्ही याला भारतीय जनता पार्टीचं राजकीय कौशल्य म्हणत असाल, दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की ही सरळ सरळ पक्ष फोडणारी योजना आहे आणि ही यंत्रणा प्रत्येकाला लागू केली जाते. मला सांगा, या सगळ्या घटनेचा दूरगामी परिणाम काय असेल? पक्ष अशा पद्धतीनं फुटत राहिले तर 29ला विरोधक पूर्ण निष्प्रभ असतील का प्रचंड जनक्षोभ उभा राहील? असं आहे की राजकीयदृष्ट्या भारतीय जनता पार्टी आपल्याला कसं मजबूत करत नेणार आणि विरोधकांना कसं आणखीन धक्के देणार हे निश्चित प्रयत्न करणार. तुम्ही जो दुसरा मुद्दा म्हणताय की जनक्षोभ उसळेल का, तो जनक्षोभ कसा उसळेल की साधारणपणे आपलं जे जनमानस आहे, मतदार जे आपले आहेत, ते असं आहे की आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींना याच मतदारांनी जनता पार्टीने जो फियास्को केला त्यामुळे त्यावेळी निवडून दिलं होतं. एकाच वेळी भारतीय जनता पार्टी आपली जी आश्वासनं आहेत, म्हणजे विकासाची ज्या घोषणा केलेल्या आहेत, विकास कामं किंवा प्रशासना एकूण जो राज्य कारभार आहे तो किती गतिशील करणार, किती पारदर्शी करणार, बर, याच्यावर लोकमत भविष्यात ठरणार आहे. मग मुळेजी त्यामुळे एक लोक काय आणखीन पटकन आपल्या महाराष्ट्राशी संदर्भ जोडतो. जशी परिस्थिती समाजवादी पक्षाची होईल तशी परिस्थिती इकडे आपल्याला पवार गटाची झालेली पाहायला मिळेल का? नाही, मुद्दा तोच आहे की जर यांना म्हणजे जसं आता उदाहरणार्थ रोहित पवारांचं उपोषण झालं तर ते ठीक आहे, कुठल्या एखाद्या लोकांच्या प्रश्नाकरता उपोषण करणं गरज असते, उपयोगी आहे, त्यामुळे ते लगेच उपोषणावर टीका करणं किंवा त्याला स्टंट म्हणणं गरजेचं नाही. पण या सगळ्यातनं होत आहे की परत परत आधी सुप्रिया सुळेंचं ब्रँडिंग आणि मग रोहित पवारांचं ब्रँडिंग असंच जर चित्र उभं राहिलं तर मग खासदारांना वाटेल की अरे रोहित पवारांच्या करता आपली कम्फर्ट लेवल आहे की नाही, आपण कॉम्पिटेबल आहोत की नाही. आणि मग जे खासदार एका अर्थाने आजही शरद पवारांच्या लाईनवर चालणार आहेत त्यांचं या दोघांशी जुळणार की नाही ह्या मुद्द्यावर तर खासदार टिकणार की नाही ठरणार आहे. तेच आता काहीसं समाजवादी पक्षात होत असावं. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी. चर्चा समाजवादी पक्षाची जरी असली तरी पण यादीत एक आणखी नवा घटक आहे आणि तो काहीसा स्थानिक पातळीवरचा आहे, म्हणून लगेचच आम्ही आपल्याला दाखवू इच्छितो. ठाकरेंचे खासदार फुटल्याच्या नंतर ही फूट आणखी रुंदावत जाणार आहे आणि ती मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळेल असा दावाही सुरू झालाय. कशा करता लोक राहतील, ते खासदार आमच्याकडे येतील नाही येतील, येणार आहेत नाही येणार मला माहिती नाही. पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये. 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहतात तुमच्याकडे बघा भविष्य काळात. कोणी तुमच्या बरोबर राहणार नाही. तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही. 6 खासदारांनी जो आहे वेगळा गट स्थापन करून एक नवी वाटचाल सुरू केलेली आहे आणि त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे काही नगरसेवक जे आहेत ते सुद्धा, उबाटाचे काही नगरसेवक ते सुद्धा आपल्याला शिवसेनेमध्ये सामील होऊन हिंदुत्ववादी विचारांवर आणि शिवसेना प्रमुख हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालण्यासाठी तयार असलेले पाहायला मिळतील. विशेषमध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.